नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबराच्या झाडाला अर्पण करायची कोणती गोष्ट आहे, कोणती वस्तू आहे, ती आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांनो सांगणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी भक्तांनो आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, तर चला चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. नमस्कार भक्तांनो, येत्या 4 डिसेंबर 2025 रोजी गुरुवार आलेली आहे दत्त जयंती, लक्षात ठेवा. ठीक आहे, गुरुवार हा भगवान श्री गुरुदेव दत्तोत्रय यांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती जी आहे तर ते आलेली आहे भक्तांनो. ठीक आहे, त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे, हा देखील आहे. दत्त जयंती गुरुवार येत असल्याने तो दिवस अधिक चांगला मानलेला आहे, कारण गुरुवार दत्तगुरु आणि दत्ताचा वार यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानलेला आहे भक्तांनो. म्हणून यंदा 2025 मध्ये दत्त जयंती ही अतिशय खास आणि विशेष मानली जाते. कारण भक्तांनो, यावर्षी दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग आलेला आहे, तर तो निर्मळ झालेला आहे भक्तांनो. दत्त जयंतीला गजकेसरी योग, अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थसिद्धी योग, शुभ संयोग हे 3 योग आहेत. गजकेसरी योग गुरु आणि चंद्र यांच्या संयोगाने तयार झालेला होता, तर अमृतसिद्धी योग आणि कृतिका नक्षत्राचा संयोग देखील महत्त्वाचा मानला जातो. तसेच भगवान दत्तात्रेयांची जयंती ही दत्त जयंती, तसेच भक्तांनो भगवान दत्तात्रेयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप आहे आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने हे तिन्ही देव जे आहेत तर ते प्रसन्न होतात भक्तांनो. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेय यांनी अवतार घेतला, त्यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते. दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळीच हलवला जातो. यावर्षी 2025 मध्ये दत्त जयंती ही गुरुवारी 4 डिसेंबर रोजी येत आहे, त्यामुळे दत्त जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्सवात साजरी केली जाते भक्तांनो. दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा हा प्रत्येक दत्त भक्तांसाठी पावन दिवस असतो. या दिवशी दत्तात्रेय महाराजांच्या प्रतिमेची, मूर्तीची व पादुकांची पूजा केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयासह लक्ष्मी नारायणची देखील पूजा केली जाते. धन, सुख, सौभाग्य वाढते. सोबतच या दिवशी व्रत करून दत्तांची पूजा केल्याने, घरात हवन केल्याने भक्तांनो आपल्या ज्ञानामध्ये वाढ होत असते, लक्षात ठेवा. भगवान श्री गुरुदेव दत्तांना पिवळे रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे या दिवशी दत्ताला पिवळी फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. यामुळे भगवान दत्त हे त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात. दत्तात्रेयांना 24 गुरुवारांपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंथ हा त्यांच्यापासूनच सुरू झाला आहे असे म्हणतात. या दिवशी दत्तांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर कायम नेहमीच्या तुलनेत 1,00,000 पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे नामजप उपासना केल्याने दत्त तत्वांचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो. दत्त नामजप केल्याने भक्तांनो आध्यात्मिक उन्नती साधता येते, ज्यामुळे व्यक्तीला उच्च चैतन्याचा अनुभव येतो. प्रारब्धामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी दत्त नामजप मदत करतो. दैनंदिन जीवनातील अडचणींवर आणि संकटावर मात करण्यासाठी दत्त नामजप एक प्रभावी उपाय मानला जातो. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये
आपण एक अतिशय चांगली प्रभावशाली असा उपाय बघणार आहे. आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबरठ्यावर झाडाला अर्पण करा ही एक वस्तू भक्तांनो. ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छा दत्तगुरू तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत. लक्षात ठेवा. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होतील. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला उंबरठ्याच्या झाडाला अर्पण करायची आहेत आणि कोणत्या वेळेत तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे भक्तांनो, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, स्किप करू नका भक्तांनो. चॅनलवरती जर तुम्ही भक्तांनो नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री बाळू मामा प्रसन्न आणि श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा भक्तांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय बघणार आहोत, तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकता किंवा एक प्रकारे सेवा देखील म्हणू शकता भक्तांनो. तर आपल्याला हा जो उपाय आहे, तर हा उपाय दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे. म्हणजे आजपासून दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय जमेल तेव्हा तुम्ही करू शकता भक्तांनो. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत रोज देखील हा उपाय करू शकता. म्हणजे आजपासून जरी तुम्ही हा उपाय केला तर दत्त जयंतीपर्यंत बरोबर 7 दिवस तुमची ही सेवा आणि हा उपाय तुमच्या हातून घडेल भक्तांनो. उपाय हा अतिशय साधा आणि सोपा आहे, परंतु या उपायात तुम्हाला खूप अधिक पटीने फळ मिळणार आहे. लक्षात ठेवा. अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा जो उपाय आहे तो तुम्हाला उपाय करायचा आहे भक्तांनो. साक्षात भगवान श्री गुरुदेव दत्तांचा निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे, ज्याला भक्तांनो उंबराचे झाड असे सुद्धा आपण म्हणतो. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली श्री गुरुदेव दत्तांची साधना केली होती. औदुंबराला भक्तांनो भूतलावावरील कल्पवृक्ष असेही मानले जाते, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की उंबराच्या झाडाला 12 महिने फळ जे आहे तर ते दिसतात. लक्षात ठेवा. आणि या झाडाचे पूजन जर आपण केले तर आपल्याला सर्व ज्या काही मनोकामना पूर्ण होतील. आपल्या या झाडाच्या जर आपण अर्पण केलं तर आपल्यामध्ये असणारी उग्रती जी आहे तर ती शांती होते. या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे जी आहेत भक्तांनो तर ती नष्ट होतात. व्यक्तीच्या जीवनातील गरिबी दरिद्री कायम नष्ट होते, पूर्णपणे नष्ट होऊन जाते भक्तांनो. जी काही वाईट कर्म आपण केलेली आहेत ती सुद्धा नष्ट होतात. लक्षात ठेवा. तसेच इच्छित फलप्राप्ती सुद्धा होते. या औदुंबराच्या वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांनी, श्री गुरुमूर्तींनी देखील ऋषीमुनींनी मंत्राची उपासना केलेली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर आपण जीव घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं भक्तांनो. औदुंबर वृक्षाखाली बसून जर आपण निर्मळ मनाने शांततेने जर जप केला तर आपल्याला अनंत गुणांनी त्याचं फळ मिळत असतं. तर ती फळ आपल्याला 100% मिळत असतात. लक्षात ठेवा. औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने आपण स्नान केले, आंघोळ केली तर आपल्याला भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळत असते भक्तांनो. आणि दत्त जयंतीनिमित्त आपण या झाडाची पूजा सेवा केली तर धनधान्य संपत्ती
आरोग्य व सगळ्या प्रकारचे ऐश्वर्य सुख समाधान प्राप्त होते भक्तांनो. म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाखाली म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करणे विशेष फलदायी मानलेले आहे. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, मग तुमची इच्छा कुठली पण असू दे, की तुमचा एखादा व्यवसाय चालत नसेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, पैशाच्या बद्दल काही असेल, मुलांची, पतीची, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, भक्तांनो, घरात सुख शांती समृद्धी नांदावी किंवा एखादी तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायच्या असेल, एखाद्या नवीन तुम्हाला घर खरेदी करायचं असेल, जमीन खरेदी करायची तुमची इच्छा असेल किंवा आपल्या मुलांची पतीची चांगली प्रगती व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल किंवा तुमची इच्छा असेल, तर या सर्व मनोकामना भक्तांनो पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला जी ही काही वस्तू आहे तर ही औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे. कारण बघा, आपण सर्वजण दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसाचा, 5 दिवसाचा, 11 दिवसांचा पारायण किंवा भक्तांनो इतर काही सेवा ज्या आहे तर त्या करत असतो. आणि म्हणून ही देखील एक सेवा जी आहे तर त्या आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व तुमच्या अडचणीतून तुम्हाला रस्ता मिळेल भक्तांनो, मार्ग सापडेल, तुमची सर्व अडकलेली अर्धवट कामे पूर्ण होतील भक्तांनो. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या भगवान श्री दत्त गुरु पूर्ण करतील, लक्षात ठेवा. आणि तुमच्या कुटुंबियांची भरभरून प्रगती होईल. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला सर्व स्नान करायचं आहे. स्नान करून स्वच्छ आंघोळीच्या पाण्याने थोडंसं गंगाजल टाका, त्याचबरोबर चिमूटभर हळद टाका. हळद टाकल्याने आपल्याला गुरुग्रह हा बळकट होतो. तसेच आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो, चांगला होतो. जर आपलं मन शुद्ध आणि पवित्र असेल तर आपल्याला उपायाचं फळ हे 100% पटकन लगेच मिळणार आहे असं म्हणतात. यामुळे थोडंसं गंगाजल टाका, त्यामध्ये चिमूटभर हळद टाका भक्तांनो. यानंतर आपल्या देवाच्या घरात देवांची विविध तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. आणि यानंतर तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे. म्हणजेच उंबराला, या झाडाला, उंबरच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पाण्याचं पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे भक्तांनो गरम न केलेलं दूध असतं तर ते आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर सोबतच तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे, टाकायची आहे घेऊन. नंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालवायचं आहे. दुहेरी कापसाची वात लावायच्या आहेत. आणि त्याचबरोबर 21 अखंड तांदूळ घ्यायचा आहे भक्तांनो. तांदूळ घेताना ते पिवळे करून घ्यायचं आहे. त्याला थोडीशी हळद लावायची आहे आणि त्या पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत. तसेच नंतर सोबतच तुम्हाला पांढऱ्या अक्षदा, हळद, कुंकू, अगरबत्ती हे देखील सोबत घ्यायचं आहे. आणि थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडासुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. नंतर या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. म्हणजे उंबराच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे, तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित केला की दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून द्यायचं आहे तुम्हाला आणि आसन घ्यायचं आहे. नंतर त्या वृक्षाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे.
अगरबत्ती लावायची आहे आणि हे जेल जे आहे ते सुद्धा तुम्हाला भक्तांनो अर्पण करायचं आहे. जे तुम्ही 21 पिवळे तांदूळ करून घेतलेले आहे, अक्षदा तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला भक्तांनो 21 वेळा म्हणायचा आहे. आणि मंत्र म्हणत असताना हे 21 तांदूळ त्या झाडाच्या खोडाजवळ मुळापाशी तुम्हाला ठेवायचं आहे भक्तांनो. नंतर ही चणा डाळ आणि गूळ भक्तांनो जो आहे तर तो सुद्धा तिथे तुम्हाला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचा आहे. नंतर या झाडाला आपल्याला पिवळी फुलं असतील तर ती अर्पण करा. पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर ती सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे तिथं, कारण पिवळ्या रंगाच्या वस्तू पदार्थ हे दत्तांना खूप जास्त प्रिय आहेत. यानंतर आपल्याला या झाडाला 11 आणि 21 किंवा तुम्हाला शक्य असेल तर 108 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे भक्तांनो. यानंतर या झाडाखाली बसून तुम्हाला दत्त महाराजांचा, स्वामी समर्थांचा आणि श्री सद्गुरू संत बाळूमामांचा नामस्मरण करायचं आहे भक्तांनो. जी काही तुमची इच्छा असेल ती मनोभावे तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे भगवान श्री गुरुदेव दत्तांना, श्री सद्गुरू संत बाळूमामांना प्रार्थना करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे, कारण दत्त म्हणजेच आपले श्री सद्गुरू संत बाळूमामा आहेत, श्री स्वामी समर्थ आहेत. लक्षात ठेवा, हे सगळे आहेत ते आपले महादेवांचे अवतार आहेत. लक्षात ठेवा भक्तांनो, ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. यांची तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, म्हणजेच आपले दत्त आहेत सगळे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ बाळूमामा हे सुद्धा एक दत्तांचे अवतार आहेत. श्री गुरुदेव दत्त म्हणजे श्री भगवान कृष्ण, भगवान विष्णू आणि महादेवांचे अवतार आहेत. लक्षात ठेवा. यानंतर या झाडाखाली जिथे तुम्ही जल अर्पण केलेले आहे तिथली थोडीशी ओली माती तुम्हाला घरी घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर औदुंबर वृक्षाचं झाड थोडंसं मूळ जे आहे तर ते तुम्हाला आपल्याला सोबत घरी आणायचं आहे. आणि या दोघांची एक पुडी तुम्हाला बांधून तुमच्या देवघरात ठेवायची आहे भक्तांनो. दत्त जयंतीपर्यंत ही पुडी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. रोज देवांची पूजा करताना त्या मातीची आणि औदुंबर वृक्षाच्या मुळाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे भक्तांनो. ठीक आहे. आणि हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि दत्त जयंतीनंतर ही माती जी आहे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. किंवा तुमच्या घरी जर झाडं असतील तर त्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही ही माती मिसळून ठेवू शकता. आणि औदुंबर वृक्षाचे मूळ जे आहे ते आपल्याला तसंच आपल्या देवघरामध्ये वर्षभर ठेवायचं आहे. आणि त्याचा आपल्या देवांच्या बरोबर वर्षभर पूजा देखील करायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा अतिशय साधा सोपा जो उपाय आहे तर तो दत्त जयंतीपर्यंत भक्तांनो करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही भक्तांनो आजपासून दत्त जयंतीपर्यंत रोज हा उपाय केला तरी, किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही केला तरी चालतो. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय जरी करायचा आहे तरी चालतो. जितक्या जास्त दिवस हा तुम्ही उपाय कराल तितके जास्त पटीने तुम्हाला भक्तांनो याचं फळ मिळणार आहे. हा जो उपाय आहे तर हा फक्त
2 मिनिटाचा उपाय आहे. परंतु हा उपाय जर अगदी श्रद्धेने मनात कुठले बिनपाप आणता हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या जीवनातील भक्तांनो सर्व अडचणी आहेत तर त्या स्वतःहून तुमच्या घरातून निघून जातील. इतका हा प्रभावी उपाय आहे, इतका पॉवरफुल उपाय आहे भक्तांनो, तुम्ही करून बघा. आणि हा उपाय आहे तर हा आपल्याला श्री सद्गुरू संत बाळूमामा स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. जर भक्तांनो तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल किंवा स्वामी चरित्रांचा पारायण करणं शक्य नसेल किंवा इतर कोणतीही सेवा तुम्हाला करणं जमत नसेल तर किमान जी सेवा आहे तुम्ही नक्की करा. लक्षात ठेवा, ही जी सेवा थोडक्यात तुम्ही करू शकता. तुमच्या घरीच अगदी तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात की ही सेवा तुम्हाला करायला भेटत आहे भक्तांनो. ठीक आहे. आणि ज्यांच्या घराजवळ औदुंबराचा वृक्ष नसेल त्यांनी स्वामी समर्थांच्या मठांमध्ये जाऊन ही सेवा जरी केली तरी चालते. लक्षात ठेवा, कारण स्वामींच्या मठाच्या बाहेर औदुंबराचे वृक्ष आहे. आणि तुमच्या घराजवळ असेल, तुमच्या घरीच हे झाड असेल तर तिथे हा तुम्ही उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे. जर भक्तांनो तुमच्या घरामध्ये सुतक आलं असेल तर ही सेवा तुम्ही करू नका, कारण सुतकामध्ये कोणताही उपाय सेवा पूजा अर्चा जी आहे तर ती केली जात नाही आणि ती ग्राह्यसुद्धा धरली जात नाही भक्तांनो. भगवान देवाला सुद्धा हे मान्य नाही. म्हणून जर तुम्हाला आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत अगदी दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा हे औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचणं शक्य झालं तर तुम्ही नक्की वाचा. हा उपाय 14वा अध्याय तुम्ही वाचा, तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता. तुमच्या आयुष्यात कितीही मोठी संकटे आली असली, कितीही अडचणी असतील तर ते 100% दूर होतात. इतका मोठा अनुभव आहे. म्हणून जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठी संकटे अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच 3 दिवस किंवा 5 दिवस तुम्ही औदुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील 14वा अध्याय जो आहे तर तो तुम्हाला वाचायचा आहे भक्तांनो. ठीक आहे भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुम्हाला शेअर करायचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आम्हाला प्रोत्साहित करा पुढील व्हिडिओसाठी. चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, बाळूमामाच्या नावानं चांग भलं.